वेंकी बाबा तुला काय लागलं नाही ना? अरे ध्यान कुठं आहे तुझं? ध्यान कुठं आहे? मी एक आलोय तुला नाही दिसत होय? तुला नाही दिसत कसं आहेस? बरं आहेस ना? बरं आहे ना? आई वेंकी तुम्ही असं वाटत का थांबलाय? काय झालं? आरती अगं बघ कसा खोळवला करतोय बघ सकाळपासून कुठं ध्यानच नाहीये त्याचं. सकाळी बी हातात त्याच्या सुई टोचली बघ. सगळ्या टोपल्या खाली पडल्या. अगं गाडी येणार होती अंगावर मी ढकललं त्याला. काय रे एवढं कशा पायी जीवावर उदार झाला? थांब थांब मी बघ. वेंकी काय झालं तुला? ताप बी पालाय का? बरं वाटत नाहीये का? अस्वस्थ वाटते, घाबरल्यागत होते का? तुझा उजवा डोळा फडफडतोय. आरती अगं बाप्या माणसाचा उजवा डोळा फडफडायला लागला म्हणजे ना काहीतरी अशुभ घडणार असतं बघ. अशुभ? होय. तरी वाईट. वेंकी वाईट घडणार नाहीये. कसं सांगू तुला? वाईट घडलंय रे. ते हरीश दादा आणि सिंचुताई ते दोघं आई बाबाशी खोटं बोलले. मतांनी यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल आपण सर्वजण त्यांना अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. तर एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. माननीय श्री संपतराव गाडे पाटील साहेबांसाठी. आणि आता तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता मी श्री माननीय संपतराव सर्जेराव गाडे पाटलांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि पक्षातर्फे दिलेल्या भेटवस्तू स्वीकाराव्यात. संपतराव गाडे पाटलांचा, संपतराव गाडे पाटलांचा, संपतराव गाडे पाटलांचा. संपत अभिनंदन. आमचं स्वप्न पूर्ण झालं. माझा संपत आज आमदार झाला. गाडे पाटील घराण्याची शान वाढवली आणि त्यामुळं आज गाडे पाटील घराण्यातील प्रत्येक व्यक्तीनं याच्यावरून पैसे ओवाळायचे आणि तो सगळा पैसा आपल्या पक्षातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला वाटण्यात येईल. अरे मग ती भावना बघ ना. अरे काय दाखवायचंय तिला? तिलाच माझ्या भावाच्या केसची पडलीये, तिलाच आनंदीची पडलीये. युजलेस बाई. महान व्हायचा ना एक चान्स सोडत नाही. शांत हो. बघ तिला जे काही करायचं ते करू दे ना. आपल्याला जे करायचं होतं ते करून झालेलं आहे. आता काय करणार आहोत आपण? करू शकतो आणि आता ते मी करणारच आहे. म्हणजे नक्की काय करायचा प्लॅन आहे तुझा? दादाची केस भावनाच्या आधी मी ओपन करणार.
हो, तो ऍक्सिडेंट कुणी घडवून आणलाय हे तिच्या आधी मी शोधून काढणार. पण हे सगळं करायची काय गरज आहे आपल्याला? काय गरज आहे म्हणजे? अरे सावत्र असला तरी भाऊ होता तो माझा. माझी माझी सख्खी आई गेलीये त्या ऍक्सिडेंट मध्ये. त्यांना जस्टिस मिळायला नको? आत्ता जस्टिस आठवतोय हिला. इतके दिवस काय झोपली होती? डार्लिंग, हे सगळं बरोबर आहे, पण जरा शांतपणे विचार कर. जे झाले ते उकरून काढण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे त्यावर आपण फोकस करायला नको का? म्हणजे आनंदी, तुला दादाला जर जस्टिस मिळवून द्यायचं असेल तर तू आनंदीवर फोकस कर, तिची काळजी घे. आणि एक महत्वाची गोष्ट, दादाच्या प्रॉपर्टीतला एकही रुपया भावनाला मिळणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेऊ. रवी, ते तर आपण करूच, पण आधी दादाची केस इम्पॉर्टंट आहे. नाहीतर ती भावना बाजी मारेल आणि मला ते अजिबात नकोय. आता काहीही झालं तरी ही केस मीच ओपन करणार. बिंडोक, इथं मी त्या संपतरावांना केस दाबा म्हणून प्रेशराईज करतोय आणि ही केस ओपन करायला निघाली. आता मलाच काहीतरी करायला हवं.